महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांचं विश्वसनीय दालन, तेही रिझनेबल रेटमध्ये. फेमिनाईनमध्ये उपलब्ध आहेत फॅन्सी कुर्तीज, लॉंग वन पीस, प्लाझो सेट, ब्रँडेड लेगिन्स, सिगार पॅन्ट्स, जेगिन्स आणि विविध प्रकारच्या रेडीमेड गारमेंट्सच्या असंख्य व्हरायटीज. लाईव्ह मराठीच्या वाचकांसाठी खरेदीवर खास 10% सूट. आजच भेट द्या. फेमिनाईन, राजारामपुरी 6वी गल्ली, मेन रोड, कोल्हापूर. लॉकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार गेले, मुलांच्या शाळा सुद्धा बंद झाल्या. लायब्ररी सुरू करण्याचा उद्देश आहे. आता वाचन आणि याचं अभ्यासाचा जरा गॅप राहिलेला आहे. त्यासाठी त्यांना पुढचा उपक्रम लायब्ररी खोलण्याचा आहे. मग त्यासाठी त्यांनी MPSC असू दे किंवा IPS असू दे, यासाठी जे लागणारं अभ्यास आहे त्याची ती पुस्तकं खरेदी करणार आहेत. विद्यार्थ्यांनीही हा उपक्रम राबवण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. मी प्रसाद सतीश भोकळे. मेन उपक्रम असा आहे की संपूर्ण गल्लीसाठी आम्ही सेम प्रकारचे आकाशकंदील बनवले आहेत. ह्याच्यामागचं उद्दिष्ट मेन हे होतं की जी लहान ही मुले होती ती लॉकडाऊनच्या काळात टाईमपास हा प्रकार खूप चाललेला त्यांचा, मग करण्यासारखं काही नव्हतं. मग लास्ट टाईम आम्ही झाडे लावण्याचा उपक्रम घेतलेला आहे. त्याच्यानंतरचा हा सेकंड उपक्रम आहे ज्याच्यामध्ये आम्ही गल्लीसाठी आकाशकंदील बनवले आहे. मग ह्याच्यामध्ये आम्ही करण्याचा सुरुवात अशी केली की साधारणतः गणपतीच्या दरम्यान आम्हाला ही आयडिया सुचली. तेव्हा आम्ही घरोघरी जाऊन लोकांची परमिशन घेतली पहिला की आम्ही असा उपक्रम घेत आहोत, तुम्ही रेडी आहात काय. तर संपूर्ण गल्ली आमची खूपच सपोर्टिव्ह असल्याकारणाने आम्हाला लगेचच परमिशन मिळून गेली. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मेन इश्यू होता तो फायनान्सचा होता, पण तो पण आमचा सॉल्व झाला. कारण प्रत्येक घराने आम्हाला ॲडव्हान्समध्येच पैसे देऊन गेले. हे उपक्रम जो आम्ही राबवलेला आहे तो उपक्रम आम्ही नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवर केलेला आहे, ज्याच्यामध्ये जेवढ्या अमाऊंटमध्ये आमचे आकाशकंदील बनले गेले त्याच अमाऊंटमध्ये आम्ही ते विकलेले आहेत. आणि टोटल आम्ही 150 आकाशकंदील बनवलेले. त्यातील 53 हे गल्लीसाठी आहेत आणि उरलेले जे आकाशकंदील आहेत ते आम्ही विकलेले आहेत. आणि जे विक्रीतून जो आम्हाला नफा मिळणार आहे तो नफा पुढील आमचे जे उपक्रम असतील त्याच्यासाठी आम्ही वापरणार आहोत. मी आर्या अविनाश झुकदार. आमची गल्ली आमचा आकाशकंदील हा उपक्रम करताना खूप
आमचा आत्मविश्वास वाढला. त्याच्यानंतर म्हणजे आम्हाला आमचं टॅलेंट सगळ्यांमध्ये खूप आहे, पण सपोर्ट करणारं कोण नव्हतं. तर प्रसादादांनी सपोर्ट केला आणि त्यानंतर आमचे हे आकाशकंदील आमचे पूर्ण कंप्लीट झालं हे. आणि त्यामुळे सगळ्यांचाच आत्मविश्वास वाढला. गल्लीतूनच आम्हाला सगळ्यांनी पण मदत केली. सगळं पैसे खरोखरच भोई गल्लीतील या विद्यार्थ्यांचे हे उपक्रम नाविन्यपूर्ण आणि अनुकरणीय आहेत यात शंकाच नाही. लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रोहित सूर्यवंशीसह उत्तम पाटील, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.